जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसम्राज्याचे दिनविशेष. 21 फेब्रुवारी इसवी सन 1658 आरमार बांधणीला सुरुवात. हिंदवी आरमारचे जनक छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्यातील पहिला आरमार बांधणीला सुरुवात केली. या आरमार बांधणीसाठी लागणारी लाकडे ही विरार वसई इथून समुद्र मार्गाने गेल्याची नोंद आहे. 21 फेब्रुवारी इसवी सन 1662 इंग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट. शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समुद्रात उतरायचे होते. फिरंगी व वलंदेज इंग्रज किलाताबाद एशा 27 पादशाह्या व जमिनीवरील मोहिमा सांभाळून हे सर्व लगबग करावी लागणार होती. भारतीयांकडे आरमार बांधणीचे ज्ञान नव्हते. याकरता आरमार बांधणे, सुरुंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नव्हते. इंग्लंडच्या राजाने तर 21 फेब्रुवारी 1662 या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की जे इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे. 21 फेब्रुवारी इसवी सन 1665 कारवार येथील इंग्रजांच्या वखारी छत्रपती शिवाजी महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की खुद्द छत्रपती शिवाजी महाराज 4000 मराठ्यांसह अकोल्यात आले असून उद्या दिनांक 22 फेब्रुवारी ते कारवारवर येणार आहे. त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेर खान महम्मदचा मुलगा या खान महम्मदचा अफजल खानाच्या कागाळीवरून बड्या साहेबींना विजापुराच्या मक्का दरवाजात दिनांक 10/11/1657 ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबला बेड्यातून सोडून दिले होते. यात खान महम्मदने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता. हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोल खानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरिता कारवारला आला होता. 21 फेब्रुवारी इसवी सन 1703 औरंगजेब विरुद्ध मराठे. औरंगजेब स्वतःला सिंहगड वेढ्यातील ठाण्यावर जाऊन मोर्चे तपासत असे. असेच एकदा 18 फेब्रुवारी रोजी मोर्चे तपासत असताना मराठ्यांनी वरून त्याच्या स्वारीवर तोफ गोळे उडवले होते, पण केवळ देव बलवत्तर तो बचावला. तरीही या नवीन व्यवस्थेचा काही एक परिणाम मराठी पथकावर न होता त्यांनी घसदाणा आणण्यासाठी छावणीतून बाहेर गेलेल्या औरंगजेबाच्या पथकावर हल्ला केल्याची नोंद 21 फेब्रुवारी 1703 बातमीपत्रात मिळते. यावरून मराठ्याचे किल्ले घेण्यास निघालेले मोगलच उलट छावणी रूपी कारागृह मराठूंद्वारे बिनधस्त झाल्याचे लक्षात येते. कारण संरक्षणाशिवाय एकटे दुःखद कोणी बाहेर गेले की तोही मराठ्यांच्या तावडीत सापडला म्हणूनच समजतात. आता मात्र बादशहा स्वतः वेडा पुढे सरकत नसल्याने सरदारावर राग करू लागला.